सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात असं मला म्हणावं लागेल, कारण अनेक बातम्या येत आहेत, अनेक गोष्टी भारतामध्ये घडत आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा जो आहे तो आहे राजकीय बातम्यांचा किंवा राजकीय घडामोडींचा. त्यानंतर क्राईम आहे, अशा अनेक गोष्टी घडत आहेत आणि त्यामध्ये आपण महत्त्वाच्या काही बातम्या किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नजरअंदाज करतो आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आहे असं वाटू लागलं आहे. कारण भारताने अणुऊर्जा क्षेत्रामध्ये एक खूप मोठा टप्पा गाठला. 70 वर्षानंतर हा टप्पा गाठला गेला आणि त्या गोष्टीला म्हणावं तसं लोकांकडून असेल, भारतीय नागरिकांकडून असेल, भारतीय राजकारण्यांकडून असेल किंवा कोणाकडून असेल, हवं तसं त्याला ॲप्रिशिएट केलं गेलं नाही, त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. आणि नेमकं हा टप्पा काय आहे, भारताने काय अचीव केलेलं आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्याबरोबरच एक असे भारतीय अणुशास्त्रज्ञ ज्यांच्या नावाने आता एक अणुऊर्जेचं इंधन हे ओळखलं जाणार आहे, तर तेच शास्त्रज्ञ माझ्यासोबत आहेत. आपण सगळे त्यांना ओळखताच. डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केले गेलेलं आहे. सर, तुमचं स्वागत आहे ABP माझामध्ये. सुरुवात जशी मी केली, भारताने एक खूप मोठा टप्पा गाठला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल ट्विट केलं होतं आणि भारताला त्याची माहिती करून दिली. पण हवं तसं जनसामान्यांपर्यंत कदाचित ते पोचलं नाही. तर हा जो टप्पा आहे त्या टप्प्याबद्दल काय सांगाल? भारताने असं म्हटलं गेलं की कल्पक्कम इथे जो आपला रिॲक्टर आहे, अणुप्रकल्प आहे, त्या अणुप्रकल्पामध्ये आपण क्रिटिकॅलिटी हासिल केली, क्रिटिकॅलिटीपर्यंत आपण पोचलेलो आहोत. तर हा टप्पा किती महत्त्वाचा आहे आणि या क्रिटिकॅलिटीपर्यंत पोचणं किती अवघड होतं? असं आहे की प्रत्येक राष्ट्राला जे राष्ट्र पुढे न्यायचं आहे, त्याचं अर्थकारण पुढे न्यायचं झालं, एकूणच विकास पुढे न्यायचं झालं, तर ऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ऊर्जा सुरक्षा हा मोठा कळीचा मुद्दा आहे. कारण आता आपण आखाती युद्धामध्ये पाहतोय की ऊर्जेची आपूर्ती, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि मग सगळीकडे पळापळ सुरू झालेली आहे. त्यामुळे ऊर्जा सुरक्षा आणि आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा मिळत राहणं सतत, हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आणि या दृष्टीने जर भारतामध्ये आपली ऊर्जेची संसाधनं काय काय आहेत, त्याच्यामध्ये थोरियमचं स्थान खूप वर आहे. म्हणजे आखाती देश तेलामुळे ते खूप पुढे आले. अमेरिकेतसुद्धा शेल ऑइल, शेल गॅस आणि म्हणजे ऊर्जा संपन्न देश हे नेहमीच पुढे असतात. थोरियमपासून ऊर्जा निर्मितीचं तंत्रज्ञान आपण जर पूर्णपणे साध्य केलं तर आपल्याकडे जे जगातले सर्वात जास्त असे थोरियमचे साठे आहेत, त्याच्या आधारावर आपण आपल्या देशाची ऊर्जा सुरक्षा साध्य करूच, पण त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की आपण ऊर्जा स्वातंत्र्य पण साध्य करू शकू. कारण आपल्याला मग कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि कोणी ऊर्जेची आपूर्ती देशाकडे होणारी ते बाहेरून थांबवू शकणार नाही, कारण ते आपल्या देशातच उपलब्ध आहे. आणि या दृष्टीने कल्पाकममध्ये ते 500 मेगावॉट प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, तिथली फर्स्ट क्रिटिकॅलिटी म्हणजे तिथे न्यूक्लिअर चेन रिॲक्शन पहिल्यांदा आपण सुरू केली, ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जे तंत्रज्ञान आहे फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर, फास्ट ब्रीडर प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर, तर ते ब्रीडर रिॲक्टर म्हणजे की जेवढं इंधन आपण ऊर्जा निर्मितीसाठी वापरतो त्याच्यापेक्षा जास्त इंधन त्या रिॲक्टरमध्ये निर्माण होतं. आणि त्यामुळे आपली ऊर्जेची साधनं सतत वाढत जाणार आहेत आणि ती जसं जसं आपलं अर्थकारण वाढतं तसं ऊर्जेची निकड पण वाढते आणि
ती पूर्ण करण्यासाठी म्हणून ही साधनं सक्षम आहेत. तर एकूण या दृष्टीने हे तंत्रज्ञान आणि आपण जगामध्ये आजच्या घडीला पूर्वीच्या काळी अमेरिका, फ्रान्स या देशांनी फास्ट रिॲक्टर्सचे कार्यक्रम सुरू केले होते, पण त्यांनी बंद केले वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी. आजच्या घडीला रशियामध्ये 800 मेगावॉटचं फास्ट ब्रीडर रिॲक्टर चालू आहे आणि त्याच्यानंतर भारताचा नंबर लागतो. 500 मेगावॉट फार मोठं संयंत्र येते आणि त्याला प्रोटोटाईप म्हटलं आहे, पण ते प्रोटोटाईप म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने प्रोटोटाईप नव्हे तर कमर्शियल प्रोटोटाईप आहे. म्हणजे व्यापारी तत्त्वावर किफायतशीर वीज निर्मिती दाखवून देण्यासाठी म्हणून केलेलं हे प्रोटोटाईप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.